बघा आई म्हणली पोहे कर म्हणून मी आज कांदा टमाटर सॉरी आपलं कांदा कोथिंबीर घालून शेंगदाणा टाकलं, थोडं पोहेच केले ते. आणि थोडंसं आमच्याला असं मोकळ्यापेक्षा असं आवडतं ते, म्हणून जरा ओलसरच केलं थोडं. तर आज पोह्याची रेसिपी आहे बघा. नमस्कार मित्रांनो, योगेश पोहे चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याला. गुड मॉर्निंग. सगळ्याचं चहा पाणी नाश्ता पाणी झाला असेल तर चहा पाणी झाले. आता आई म्हणते आज भाकर नको करायला, आजची भाजी आहे तशीच आहे, हरभऱ्याची भाजी केलेली. आणि आई म्हणते पोहेच कर. मग आता पोहेच करणार आहे. पोहे घेतले ते. आई म्हणली पोहेच कर, आता भाकर पण नको म्हणली. मला पण जायचे कार्यक्रमाला, कारण 2-3 दिवस लई काम, इकडं पळ तिकडं पळ, काही व्हिडिओज टाकणं झालं नाही. म्हणजे चला आता पोह्याची ती रेसिपी काढावी म्हणलं. तर मी आता कांदा घेतला ते. मिरची आहे का बघू दे मला. मिरची आहे, कोथिंबीर आहे थोडी ठेवलेली, हिरवीगार राहिली डब्यात ठेवल्यामुळं. कांदा चिरून घ्यायचा आता आधी. लई पळापळी 2-3 दिवस मागं, त्याच्यामुळे काय व्हिडिओज टाकणं झालं नाही. आणि मला फोन यायला लागले, योगेश भाऊ व्हिडिओ का नाही सोडले 2 दिवस झालं. आता पण लई गडबड आहे, जायचे आता इकडं पळ तिकडं पळ, रानातलं काम सगळी पळापळी होती. डबल ताप पडते, सगळं घरचं करून जावं लागते. त्याच्यामुळं मग म्हणलं आता चला काही स्वयंपाक करायचा नाही, रेसिपीची म्हणलं आता पोह्याचीच रेसिपी दाखवावी म्हणून. आणि 2-3 ठिकाणी म्हणून फोन आला, योगेश भाऊ तुम्ही 2 दिवस झाले व्हिडिओ काही सोडला नाही. मी म्हणलं अहो व्हिडिओ सोडायला वेळच नाही भेटला. म्हणलं सोडा, काय जे असेल ते दाखवत जाऊ आम्हाला, आम्ही बघतो आवडीला, आम्हाला तुमचे व्हिडिओ आवडते. तर म्हणलं चला मग आता पोह्याची रेसिपी दाखवा म्हणलं. कांदा तिखट आहे. कांदा घेतला चिरून, मी आता भाजायला टाकलाय. ती म्हणले ताई म्हणले योगेश भाऊ तुमचं जे असेल ते आम्हाला दाखवत जावा, आम्ही आवडीने बघतोय. कुणी काय म्हणून कुणी काय म्हणून आम्हाला आवडते आम्ही बघतो, तुम्ही रोजचे रोज व्हिडिओ सोडीत जावा. म्हणलं ठीक आहे. रेसिपीचा जरी असला तरी काय हरकत नाही, आम्हाला आवडतं तुमचे व्हिडिओ, तुम्ही आम्हाला दाखवत जावा. मिरची पण लगेच टाकतो कांदा बरोबरच.
पोह्याचं पाणी काढायला गेलंच नाही. शेंगदाणे नाही तर चावत तरी पण लोणच्यात टाकलं आपलं. आकाडाच्या सवासणी घालायच्या 2 वर्ष झालं सवासणी घातल्याच नाही तर. गेल्या वर्षी खराब झालं नव्हतं बघितलं, त्याच्या आधीच्या वर्षी घातले नव्हते, भाऊ झाले म्हणून आजारी होतं म्हणून. थोडी भाजी आहे तीच गरम करावं लागेल आता. आणि टाकून तर कशी द्यायची. भाज्या टाकलेला आहे. कांदा, मिरची, शेंगदाणं. तर ह्याच्यात थोडीशी हळद टाकू. थोडीशी कोथिंबीर आहे. आता ही पोहे टाकायचे ह्याच्यात. पोहे नाही केले त्याने भाकर करून घेतो लगेच. एक भाकर करून घेतो. नको म्हणते ऐकून पोह्यावर कशी दम काढायची. मी जायचंय पण नुसतं पोह्यावर. थोडे काढून ठेवलं परत खायला अजून हे खायचं अजून. भाजी आहे थोडी. एक भाकर करतो. एक भाकर करतो म्हणजे भाजी आहे थोडी. मोठी करू ती भाजी चांगली आहे का काय टाकून देऊ का? चांगली आहे भाजी ती ग.
जरा ओलं झालं चिक लावून झाले ते जरा. आळणी झाले तर का जरा आळणी झाले ते काय पोहे पोहे आपले सांगले उठकून नेले मला आधी समजत पाहिजे इकडे पोहे खाते आळणी झाले ते का नाही हा नाही आईला दिले तर पोहे करून आणि इकडे एक भाकर केली या. शेंगदाणे टाकलं काय झालं शेंगदाणे शेंगदाणा टाकत नव्हतं पण टाकलं तरी थोडं आता. माझं झालंय सगळं आता आणि मला जायचंय कार्यक्रमाला त्यामुळे उरकून सगळं उशीर झाला. फोन करायला लागले ते या लवकर म्हणून. तर माझा सगळा स्वयंपाक हे इकडे व्यवस्थित केला झाकून. बाहेर कपडे धुवून टाकले त्यामुळे उशीरले झाला. इथं आई बसली तिकडं बाहेर. आई तिथं पोहे आहे ते थोडं आणि पोहे आहे ते डब्यात थोडं पोहे हां आणि भाकरण बी कालवण बी आहे. काय खायचंय ती खा थोडं आहे ते एवढं एवढं. इकडे आईची साडी धुवून टाकली इकडे माझे कपडे धुवून टाकले ते. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला पोह्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. 2 दिवस व्हिडिओ टाकणं झाला आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय.